जागरूक तहलका न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सहकारी यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 14 गावांच्या पायाभूत व मूलभूत सोयी सुविधांसाठी 70 कोटी रुपये निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। या बैठकीत मागील कामांचा आढावासह पुढील येणाऱ्या कामांचे नियोजन, समितीच्या कार्यकारिणीचा विस्तार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेबाबत चर्चा झाली। सदर बैठक ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय नारिवली येथे घेण्यात आली होती। या बैठकीत 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती लक्ष्मण पाटील अध्यक्ष, ज्ञानेश्वर हेंदारकर, भरत काळू भोईर, गुरुनाथ पाटील, दत्ता पाटील, चेतन पाटील, सुखदेव पाटील, बबलू हेंदारकर, महादेव जाधव, किसन रामचंद्र जाधव तसेच समितीचे इतर सहकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणाले, 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट व्हावी याकरिता 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती 10 वर्षांपासून पाठपुरावा करत होती। 1.5 वर्षांपूर्वी 14 मार्च 2024 ला शासकीय अध्यादेशही काढण्यात आला होता, परंतु त्यानंतर नवी मुंबई महापालिका यावर पावले उचलत नव्हती। समितीने आंदोलने केली, त्यानंतर रस्ता रोको करण्याचा इशारा दिल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवतो असे आम्हाला सांगितले। ज्या बैठकीची समिती वाट पाहत होती ती बैठक मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री शिंदे, खासदार डॉक्टर शिंदे, आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत होऊन 14 गावातील कामं पूर्ण करावे असे आदेश नवी मुंबई पालिका आयुक्तांना दिले। पायाभूत सुविधांमध्ये पाणी, रस्ते, शाळा इत्यादी जमा करण्याचे आदेश दिले आहेत। पहिल्या टप्प्यात शासनाने 70 कोटी रुपये नगरविकास खात्याकडून पालिकेला वर्ग करण्यात आले आहे। परिणामी आता गावातील विकास कामाला प्रारंभ होईल। तर भारत भोईर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांनी 14 गावांसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले। नाही, गेल्या 10 वर्षापासून आम्ही ज्याचा पाठपुरावा करत होतो नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं समाविष्ट व्हावी, परंतु गेल्या वर्षीच म्हणजे 1.5 वर्ष साधारण उलटून गेला। त्याचा मार्च महिन्यामध्ये, मार्च 24 मध्ये त्याचा GR निघाला आणि GR निघून त्याचा कामकाज काय सुरू होत नाही। त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागली होत्या, लोकसभा, विधानसभा, परंतु तो काल गेल्यानंतरसुद्धा महापालिका कामकाज सुरू करत नव्हती। त्याकरिता मध्यंतरी आम्ही 1-2 महिन्यापूर्वी आंदोलनसुद्धा छेडला होता। आंदोलन केला, पण रास्ता रोको करण्याच्या तयारीत होतो, परंतु रास्ता रोको करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायच्या अगोदर हा निरोप माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना समजलं आणि आमच्या बरोबरीनेच होते आमचे स्थानिक आमदार राजेश मोरेजी, हे आमच्या बरोबरच होते का आमच्या म्हणण्याला त्यांचं सहकार्य होतं। परंतु चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुमचा जो म्हणणं आहे तो मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतो, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतो आणि तुमचा 14 गावाचा काम महापालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू होईल। तुम्ही तसं काय आंदोलन करू नका आणि राजीनामा देऊ नका, तुम्ही काम करतात ते चांगलंच करतात, त्याकरता आम्ही राजीनामे दिले नाही आणि ठेवले आणि त्याच बैठकीची आम्ही वाट पाहत होतो। ती बैठक माननीय उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी परवाच दिवशी सह्याद्रीला बोलावून आणि आमचे काय म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आणि महापालिकेला सर्व कामकाज सुरू करावे असे आदेश दिलेले आहेत। नाही, पायाभूतमध्ये आमचा याचा आरोग्य सेवा असो, पाणी सेवा असो, रस्ते, शाळा, ही जी दप्तर आहेत ही ग्रामपंचायती जमा करा, या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्याने सर्व गोष्टी ह्या सुरू केलेल्या आहेत। आरोग्याच्यासाठी तात्पुरती सेवा जी आहे ती सुरू करणार आहेत महापालिकेने, तसं त्याची टेंडरही काढलेलं आहे आणि बाकीची कामं ही सर्व सुरू होतील। त्याकरिता 70 करोड रुपये सुद्धा नगरविकास खात्यातून महापालिकेला वर्ग केले आहेत आणि त्या जशी मागणी आहे माननीय मंत्री गणेशजी नाईक साहेब त्यांचीसुद्धा मागणी आहे की साधारण यांना 500 कोटी तात्काळ यांना निधी आम्हाला शासनाकडून द्यावी, त्यावेळेस ही ग्रामपंचायत कामं सुरू करेल
आणि हे टप्प्याटप्प्याने शिंदेसाहेबांनी सांगितलं का एक एक टप्पा तुम्हाला देतो सुरू करण्यासाठी कामं, तशी कामं सुरू झाली तसं टप्प्याटप्प्याने तुम्हाला निधी देऊ. आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठकसुद्धा घेऊन यांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे मला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब तसेच आमचे लाडके आमदार राजेश मोरे साहेब यांच्या प्रयत्नामुळे जे आज इथे निधी महापालिकेला आलेली आहे, तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नामुळे जी निधी आलेली आहे इथे आलेली आहे, त्या निधीचा 14 गावामध्ये कसा विकास करता येईल यासाठी आम्ही समिती आणि त्यांच्याबरोबर जोडीला असलेली शिवसेना, BJP आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करणार आहोत आम्ही. ब्युरो रिपोर्ट डोंबिवली जागरूक तहलका न्यूज. और भी ताज़ा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन